भावना तू विश्वास ठेव माझ्यावरती. मी तो सिद्धिराज नाही आहे आता. तुझ्याबरोबर राहून राहून मी तुझ्या गुणांच्याही प्रेमात पडलो. त्यामुळे मी आता सत्याची बाजू नाही सोडू शकत. भावना, भावना प्लीज एकदा बोल ना माझ्याशी. काहीतरी बोल. मला फक्त तुझा आवाज ऐकायचा आहे. भावना, मला माहितीये की तुला आता विश्वासघाताचा धक्का बसलाय. पण आपण आता लांब जाणार आहोत. आणि तू दुखावली गेलीस, तुला राग आलाय, इतकं तरी कळू दे ना मला. भावना प्लीज बोल ना, काहीतरी बोल माझ्याशी प्लीज. आणि भावना, तू विश्वास ठेव माझ्यावरती. मी एक ना एक दिवस ही शिक्षा भोगून तुझ्याकडे नक्की परत येईन. आणि तू असा विचार कर ना की या केससाठी तू तू जीवाचा रान केलायस आणि आज जिंकलीस तू. भावना, माझा नको एवढा विचार करू. आणि तू माझा मनावर नको ना घेऊस इतका. मी असा आज जातो आणि असा बाहेर येईन मी. तू फक्त आनंदीची काळजी घे. मला माहिती आहे तू घेशील. आणि मया, सूर्या, रम्या यांना सांग की काही झालं ना तरी जनसेवा चालूच ठेवा. भावना, एक गोष्ट लक्षात ठेवतो. कुठल्याही कुटुंबातल्या मुलगा मुलगी जे करू नाही शकलेत ना ते तू आज करून दाखवलंयस. भावना, फायटर आहेस तू. फायटर फायटर आणि विनर. विनर, हरले मी सिद्धिराज. तुम्ही हरवलं मला. नको असं म्हणूस. नाही रडवणार तुला पुढे. प्लीज एकदा बोललो नाही. एकदा माझा एक हात धर. अहो, सिद्धूला अजून घेऊन गेले नाहीत ना? सिद्धू दादा, सिद्धू, काय झालंय सगळं? सिद्धू दादा, तुमचे आभार कसे मानू मला हेच कळत नाहीये बघा. आज तुमच्यामुळे माझा यंकी सुटला, पण तुम्ही अडकला की हो. पण तुम्ही लय म्हणजे लय चांगले माणूस आहेत. त्या नक्की तुमच्या पाठीमागं उभात ना. तुम्ही जवळ सुटत नाही. मी रोज प्रार्थना करणार तुमच्यासाठी. काळजी घ्या. विंकी दादाची काळजी घ्या. हा धीराज पण ना अजून गाडी घेऊन नाही आला. याला आत्ताच फोन करायचा होता. बोल रवी. संपतराव, व्हॉट्स गोइंग ऑन? तुमचा मुलगा अजिबात कंट्रोलमध्ये नाहीये ना तुमच्या? हां, त्याच्या जबानीमुळे किती मोठा प्रॉब्लेम झालाय कळतंय तुम्हाला? अरे तू प्रॉब्लेम काय सांगतोस मला? तेच प्रॉब्लेम निस्तरण्यासाठी कोर्टातून बाहेर आलोय. हे झालं तुमच्याबद्दल. आमचं काय? त्या सिद्धूच्या जबानीमुळे सगळा घोळ झालाय. आधीच त्या सरबतवाल्या पोरीची साक्ष महागात पडली. तो व्यंकी निर्दोष सुटलाच आहे, पण सुपर्णा किती मोठ्या ब्लेम मध्ये अडकली कळतंय तुम्हाला? आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्हाला एक काम दिलं होतं मी की तुमच्या पोराला कंट्रोल करा, पण नाही ना तुमची सून तुमचं ऐकते ना तुमचा पोरगा.
या सगळ्या गोष्टी ऐकायला मला आता वेळ नाहीये. सिद्धूला या प्रकरणातून कसं सोडवायचं हे मला पहिलं बघायला हवं. समजलं? या दॅट्स राईट. आता तुम्ही आमचा विचार कशाला करणार? आम्ही कोण आहोत तुमच्यासाठी, नाही का? काय काय पाहिजे काय तुला? आता माझ्या सोलार प्रोजेक्टसाठी सगळ्यात मोठा टेंडर तुम्ही मिळवून द्यायचा. अरे करतो रे बाबा, करूया ते आपण भेटल्यावर. चल ठेव फोन आता. आजच बाबा मला या पुस्तकातली गोष्ट वाचून दाखवत होता. मुलीपासून तिचे आई बाबा दूर जातात आणि हे पेज आलं तेव्हा बाबा खूप रडत होता. काय झालं? तुम्ही दोघं सॅड का आहात? आपण तिघं सेलिब्रेशन पार्टी करणार होतो ना, ती कधी करायची? बाबा कुठे? की तो पार्टीची तयारी करतोय? तो आपल्याला बाईकने घ्यायला येणार आहे? सांग नाही. आनंदी, हे बघ, मी आज दिवसभर काम करून ना खूप दमली आहे. तू पुस्तक वाच. हा, आपण थोड्या वेळाने बोलूया प्लीज. हा, ठीक आहे. आता याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देऊ?